मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर क्रीडा विषयक चालू घडामोडी सुद्धा विचारले जातात. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे, की हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, पुरुष हॉकी आशिया कप 2025 चे आयोजन करण्यात येत आहे. कुठे? तर पहा या ठिकाणी आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर बिहार या ठिकाणी पहिल्यांदा. त्याचबरोबर याचे आवृत्ती कितवी आहे पहा, आवृत्ती कितवी आहे तर 12वी आवृत्ती आहे. कशाची? तर पुरुष हॉकी आशिया कप 2025 ची. त्याचबरोबर हे कुठे पहा या ठिकाणी कधीपर्यंत होणार आहे तर 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर याचे स्थान काय तर स्थान कोणते तर पहा या ठिकाणी राजगीर येथे पुरुष हॉकी आशिया कप होत आहे. त्याचबरोबर आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते की या पुरुष हॉकी आशिया कपचे जे शुभंकर आहे ते काय? तर या ठिकाणी पहा शुभंकर काय आहे तर चांद ही आहे. वाघ व मेजर ध्यानचंद मिळून काय चांद हा शुभंकर बनवण्यात आलेला आहे आणि याच्या मार्फत हे चांद बनवल्यानंतर या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांना हे शुभंकर ट्रिब्यूट करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि संघ जर विचारले तर संघ किती आहेत तर या ठिकाणी 8 संघ आहेत. यामध्ये पहा भारत, जपान, चीन, कझाकिस्तान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, मलेशिया आणि चीनी तायपे हे संघ आहेत. टोटल संघ 8 आहेत. त्यानंतर भारतीय टीम कप्तान हॉकीचे जे भारतीय टीमचे कप्तान आहेत तर कोण आहेत तर हरमनप्रीत सिंग हे आहेत. त्यानंतर पाहू शकता महिला हॉकी आशिया कप 2025 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? त्यानंतर हे कुठे करण्यात आले आहे तर हांगझाऊ चीन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि भारतीय महिला कॅप्टन कोण? भारतीय हॉकी महिला कॅप्टन कोण आहेत तर सलीमा टेटे हे आहेत. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिवस आणि मेजर ध्यानचंद जयंती कधी साजरा केली जाते? आपल्याला कमेंटमध्ये याचे उत्तर सांगायचे आहे. त्याचबरोबर करंट अफेअर्सच्या अपडेटसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.